नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण इथं जीवामृत बनवणार आहे. म्हणजे आपल्या कॉलेजचं प्रॅक्टिकल आहे, त्यामध्येच आपण शिकणार आहे जीवामृत कसं बनवायचं. तर जीवामृत म्हणजे थोडक्यात म्हणजे ना आपलं जे घरगुती राहतं, म्हणजे गायांचं शेण, गोमूत्र, परत आपलं जे गूळ, बेसन पीठ याचं मिळून एक द्रावण बनवायचं आहे आपल्याला. आणि ते एक थोडे दिवस ठेवल्यानंतर आहे ना, ते आपण म्हणजे आपल्या पिकावर जे विविध प्रकारचे डिसीज, किडे बिडे येते ना, ती कंट्रोल करण्यासाठी आपण एवढं वापरू शकतो. काय मटेरियल काय घ्यायचंय? 200 लिटर पाणी, 10 किलो शेण, 5 लिटर गोमूत्र, त्यानंतर 2 किलो गूळ. नीट लक्षात ठेवा, हे वापरताना सुद्धा कोणताही गूळ तयार करत असताना तो रासायनिक पद्धतीने जवळजवळ 92% तयार केला जातो. म्हणजे काही रासायनिक द्रव टाकल्यानंतर त्याला घट्ट केलं जातं. मग त्या बॅक्टेरिया आपल्या या जीवामृतमध्ये आपल्या जमिनीतल्या जीवाणूंना हानिकारक ठरतील. अशा दृष्टिकोनातून आपल्याला गूळ डायरेक्ट टाकणं योग्य राहत नाही. तर तो गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं, जेणेकरून ते रासायनिक जे घटक आहेत ते गरम पाण्यामध्ये वृत्त पावतात. तर अशा पद्धतीने आपल्याला 2 किलो गूळ, 2 किलो डाळीचं पीठ, 10 किलो शेण, 5 लिटर गोमूत्र, वड आणि पिंपळ किंवा आंबा यांच्या खालची 2 किलो माती घ्यायची. या झाडांखालचीच माती का घेतात? पिंपळ जवळजवळ 18 तासाच्या पुढे ऑक्सिजन देत असतात आणि कार्बन डायऑक्साईड कमी प्रमाणात देत असतात. म्हणून तिथली खालची जी माती 2 किलो घ्यायची. का? की त्याच्यात जीवाणू आपले जे असतात, जमिनीतले बॅक्टेरिया, ते सर्व प्रमाणात जास्त या झाडात सापडतात. यांना सांगितले ना ऑर्गॅनिक वाले, बाकीच्या कोणत्याच झाडाखाली सापडत नाही. हे सर्व मटेरियल आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे. हे द्रावण कमीत कमी 4 दिवस, काही डॉक्टरेट लोक त्याला आंबवतात, काही 7 दिवस आंबवतात जीवामृतला. ज्यावेळेस तुम्हाला लागवड करायची, तुम्ही फवारणीच्या माध्यमातून पण त्याची काय करू शकता? ड्रेंचिंग, फर्टिगेशन करू शकता. पण एवढं शक्य आहे का आपल्याला? फर्टिगेशन करताना वेंचुरी लावलेली असते, त्या वेंचुरीमध्ये 3 चाळणी जाते, ठीक आहे, तर त्याचं काही होऊ शकतं. कणिक जसं मळतो तसं 2 पाट्या घ्या ना बाळा. फोटो बिटो आडा घरी पावडर मारायची म्हटलं, मला कॉलेजला लपलेला आहे. जीवामृत म्हणजे कोणत्याही झाडाला जीवदान देण्याचं काम. जीवामृत पहिलं आपल्याला टाकताना शेण टाका, नंतर गुळ टाका, ते द्रावण टाकेपर्यंत ढवळत राहा. आणि परत सांगितले मलमलच्या कापडने ते बांधणं गरजेचंच आहे. आज आता आपण सांगितले आपली थिरी, आपण 7 दिवसासाठी आंबवतोय जीवामृत. नवीन झाडांची लागवड कोणत्याही फळझाडांची असेल, त्यानंतर फळवर्गीय भाजीपाला पिकांची असेल, टोमॅटो असेल, वांगी असेल, मिरची असेल, लागवड केल्यानंतर लगेच ड्रेंचिंग केली पाण्याबरोबर तरी बेस्ट आहे, काही अडचण नाही. आलं लक्षात? टाका. आता कोण टाकतं? क्रमाने शेण. गुळ हा गरम पाण्यामध्ये भिजवून घ्या. आता थोडे आपल्या मागे एकाच दिवशी भरपूर धावपळ आली, जसं की माझा फिजिकल एज्युकेशनचा पेपर पण चालू आहे, प्रॅक्टिकल. अचानक आपली फील्डवरती साफसफाई पण करायला सांगितली, म्हणून आपले NSSचे विद्यार्थी पण आले आहेत, आमचे विद्यार्थी आहेत. त्यात थोडं पाणी टाकून घे. त्या ड्रममधलं पाणी घ्या. कुठे तुम्हाला 5 लिटर गोमूत्र, नीट लक्षात ठेवा. कोण खैरे ना, त्याला एकदा बसून घ्यावं लागेल, कळेल त्याला काय फायदा. काडी कचरा काढून घे. ह्याच्यात माती आहे, ह्याच्यात पण माती आहे, ती नाही घ्यायची एवढी, दुसऱ्याला पाहिजे. हे आता आपण द्रव स्वरूपात बनवलं लिक्विडमध्ये. थोडक्यात आता घन स्वरूपात कसं बनवलं जातं? हे जे सर्व मटेरियल आहे ना बाळांनो, उदाहरणार्थ 5 लिटर गोमूत्र, 10 किलो शेण, डाळीचं पीठ, ही सर्व स्लरी जमा केली जाते. एका मोठ्या पातेल्यात म्हणा किंवा पाट्यांमध्ये म्हणा, त्याचे गोळे तयार केले जातात. 7 दिवसानंतर ते गोळे तुम्ही वापरू शकतात. पाण्यामध्ये टाकलं हे गोळे की लिक्विड होतं. कमीत कमी ते गोळे 6 महिन्यापर्यंत तुम्हाला वापरता येऊ शकतात. बऱ्याच आपल्या ज्या सेंद्रिय घटकांचं द्रावण जे तयार करतो, उदाहरणार्थ दशपर्णी असेल, कमीत कमी 6 महिने तरी त्याची काय असते? व्हॅलिडिटी असते.
तर आपलं जीवामृत बनवून इथं तयार झालेलं आहे. कोणी कोणी घरी बनवलं आहे, कोण बनवणार आहे कमेंट करून नक्की सांगा आणि याचा रिझल्ट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण आणि शेतीविषयक अपडेटसाठी ना आपल्या चॅनलला आताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला धन्यवाद.